चेंडूवरती घणाघाती वार करून चौकार प्राप्त केला गिरीशवरती, मात्र या ठिकाणी कुठेतरी दडपण दिसेल. फलंदाजाचं नाव सांगण्यासाठी एक माणूस अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी बसवायचा आहे. स्कोर अपडेट होणार नाही. विशाल बर्गे आणि गणेश बर्गे. पुन्हा एकदा सुंदर फटका, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितकी चांगली फेकी म्हणावी लागेल. खूप चांगली फेकी अभिषेक येडगे. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, काय कलेक्शन होतं आणि काय फेकी होती. अभिषेक एक चांगला क्षेत्ररक्षक, चांगला फलंदाज, चांगला गोलंदाज, एकंदरीत अष्टपैलू खेळाडू. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 6. बिनबाद 6. चांगला फटका, तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु या ठिकाणी कुठेतरी गडी बाद झाला असता, परंतु ती संधी मात्र या ठिकाणी हुकली. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. आता चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मात्र अभिषेक येडगे फंबल होतात. फंबल होऊन 4 धावा मिळत आहेत. अतिरिक्त धाव 5 धावा. या 5 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 12. पुन्हा चांगला फटका, पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी चांगली नाही, क्षेत्ररक्षण चांगलं होतं, परंतु कुठेतरी खराब फेकीच्या माध्यमातून 1 धाव गमावली. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 14. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ, बिनबाद 14. चांगले ओपनर, चांगली सलामीवीर आपल्या या संघाकडून पाहायला मिळाले. सकाळच्या सत्रामध्ये देखील खूप चांगली खेळी केली होती या दोन्ही खेळाडूंनी. 4 चेंडू. कुठेतरी फंबल झाला हा फलंदाज. चांगलं कमबॅक गिरीश कडून पाहायला मिळालं. एका धावावरती समाधान. षटक संपतंय. षटकाखेरी संघाची धावसंख्या बिनबाद 15. हल कर का होते. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे नाव काय, बॉलर नेम प्लीज. नागेश ना, तेजस गोरे. बॉलला थोडासा काहीच पॉलिश करतायत. पाहूया धावा किती खर्च करतात आणि किती धावा रोखतात आपल्या संघासाठी ते. तेजस चांगला चेंडू हाताळला, काहीसा न समजणारा चेंडू. कुठेतरी त्यांच्या ऍक्शन वाटलं होतं. विशाल तरी फसलाय. दरम्यान नोचा इशारा आणि टॅप केला फटका. 2 धावा मिळतील नक्कीच. 2 धावाने संघ धावसंख्येमध्ये भर 17. पहिलं षटक, दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या धावपल करते 17. बिनगडी बाद आणि 17. गणेश आणि विशाल, योगेश आणि गणेश आणि विशाल मैदानाच्या आतमध्ये. ओमली संघाची जबाबदारी घेऊन मैदानात उतरलेली ही जोडी आणि ते मात्र पुन्हा 9चा इशारा +1 अशा 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या 19 धावा. शिवमल्हार देवाचा डोंगर वर्सेस चाललेला ओमली संघामधील हा सामना. इथे मात्र कडक शॉट पाहायला मिळाला. धावा मिळतील 4. विशालने इथे मात्र विशाल रूप धारण केलंय. काहीतरी वेगळं करून दाखवायची त्याच्यामध्ये जिन्नस दिसतोय आता मात्र. सगळ्यांकडे गणेशदादा पाहिलं ना, पॅन्टी ज्या प्रकारे या चिखलाने माखल्यात, त्यानंतर असं वाटतंय कुठेतरी लावणी करून आलेत की काय.
पुन्हा वळूया सामन्याकडे, जिथे मात्र आपण पाहतोय इथे मात्र थोडासा गती परिवर्तन, फसवा चेंडू टाकला प्रयत्न होता तेजसचा, मात्र तो अचूक ओळखला गणेशने आणि प्रहार केला. एक धाव मिळाली, धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा. दुसरी षटक चालू असताना धावसंख्या 25. ही गणेश आणि पुन्हा एकदा काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न आहे तेजसचा, मात्र मनसुबाला हेरलं, नोचा इशारा नाही आहे ना, ठीक आहे. आणि चेंडूला धाडलंय स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पुन्हा एकदा निघतोय विशालच्या बॅटवरून. धावसंख्या झाली ती 29. 5 चेंडूचा खेळ संपलाय, एक चेंडू अजूनही शिल्लक. इथे मात्र तेजसला थोडस महागात पडतंय. सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी तेजसकडनं मी पाहिली, त्यानंतरचा हा तेजस थोडासा विचित्र दिसतोय. त्यानंतरचा हा तेजस 4 की 1 धाव. ज्या अर्थीचा चेंडू खराब होता, ज्या अर्थी त्याचा फायदा विशाल उचलू शकला नाहीये. थोडस मैदानाचं डायमेन्शन्स लेग साईडच्या दिशेने आणि ऑफ स्टंपला ज्या बाउंड्री इथे ब्लॉक झाल्या आहेत ना, त्याचा कुठेतरी परिणाम भोगावा लागलाय विशालला. सकाळच्या सत्रामध्ये आपण बॅटिंग अशा प्रकारे केली जिथे चारी बाजूला चौकार मिळत होते, मात्र ज्याप्रमाणे पिचला आपण पूर्णपणे बदललं, संपूर्ण दिशाच बदलून टाकली या पावसाने, त्यानंतर बाउंड्रीची सुद्धा दिशा बदललेली आहे. फिर एक बार अभिषेक यहाँ पे आता हुआ. पहली गेंद पे तेज तर्रार डालने की यहाँ पे कोशिश, लेकिन नाकामयाब. एक वाइड भी उसके साथ डी भी, मतलब डिक्लेयर के रूप में एक और एक वाइड. कुछ फायदा नहीं उस रफ्तार का. फिर एक बार अच्छी गेंद तो थी, ब्लॉक में डाली हुई, थोड़ा सा प्लम्बल और दूसरा रन भी मुकम्मल. सकाळपासून गणेश दादा एवढे सामने झाले, त्यामध्ये मला वाटतं आतापर्यंत 3 वेळा डबल धावा निघाल्या. त्यामध्ये ह्या दोघांनी ह्या सामन्यामध्ये ह्या इनिंगमध्ये डबल धावा 2दा काढल्यात. त्या दोघांमधले जो असणारा रनिंग बिटवीन द विकेटचा जो ताळमेळ आहे ना, तो जोखल्या नावाजण्यासारखा. नक्कीच कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं. दोन्ही यंग खेळाडू, अगदी नौके खेळाडू आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी अजून एक नौका खेळाडू, नाव शुभम योगेश. खरंच अगदी प्रेरित केलं सकाळच्या सत्रामध्ये या खेळाडूने. काय फटकेबाजी केली, काय क्षेत्ररक्षण केलं, काय गोलंदाजी केली. अगदी अष्टपैलू तारा, आजच्या दिवसातील तारा म्हणावा तर हा खेळाडू, या खेळाडूकडे मी पाहिन. या ठिकाणी अभिषेकने मात्र कमबॅक केलंय. चांगला मोहरा फसवलाय, पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अभिषेक या गोलंदाजासमोर अशी फटकेबाजी करणं तितकंही सोपं काम नाही, हे दाखवून देतो अभिषेक. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. नक्कीच ज्यावेळी ज्या खेळाडू तरुण असतात ना, त्या तरुण खेळाडूचा एक मोठा फायदा असतो, तर त्यांच्याकडे ती चपळाई असते आणि त्यांची नजर असते ना, ही तीक्ष्ण असते. या 2 गोष्टींना भेदणं खूप कठीण काम आहे आणि त्याचाच फायदा म्हणतात ना, की बघा पुन्हा एकदा 2 धावा, पुन्हा एकदा 2 धावा, अगदी पुढ्यातून आणि नाखावर टिच्चून म्हणतात ना, त्या प्रकारच्या ह्या 2 धावा चोरून काढल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. काय असतं माहितीये की अगदी तरुण खेळाडू, सराव, या सर्वांसाठी सराव लागतो. नक्कीच कॉलेज, शाळा या माध्यमातून शिकणारे खेळाडू आहेत, सराव करण्यासाठी वेळ मिळतो. त्यानंतर जे इतर जे खेळाडू आहेत ते कामधंद्यापासून, सरावापासून वंचित राहतात कामधंद्यामुळे. त्यामुळे कुठेतरी यांची रनिंग बिटवीन द विकेट आणि एकंदरीत मैदानातील खेळ हा खूप चांगला होताना पाहायला मिळतो आपल्याला. सुंदर फटका आपला पाहायला मिळाला. सर्वेश ने आते ही फील्डिंग का सर्वेक्षण किया और गेंद का भी सर्वेक्षण किया और इस गेंद को क्या जड़ दिया. नौका इशारा, अगली गेंद पे एक हाथ से कैच तो पकड़ लिया था. वो खिलाड़ी खुश भी है कि मैंने क्या कर दिया. आज सुबह से उनका यहाँ पे एक्शन हम देख रहे हैं. काफी तरोताजा खिलाड़ी है ये. नक्कीच दिवसभराचा विरंगुळा म्हणून थोडंफार मजा घेतलीच पाहिजे, परंतु आता मात्र 4 धावा रोखू शकत नाही. सुंदर फटका. फिर एक बार विशाल के बैट से अच्छी गेंद को पड़ा जल और बाद में जला.
तोरी क्षेत्ररक्षण समजून घ्यायचंय. विरोधी टीम संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 47. 47 धावा, 48 धावांची गरज. काय इथे ह्या ओंबळी संघाने ठेवलेलं टार्गेट शिवमल्ला डोंगर, देवाचा डोंगर. या देवाच्या डोंगराला इथे मात्र धावांचा डोंगर आता दिसणार आहे. पण तरी सुद्धा देवाचा डोंगर म्हटल्यानंतर हा डोंगर निश्चित पार करतील असं वाटतंय. समोर गिरीश आहे, तेजस आहे, बलाढ्य संघ तो सुद्धा आहे, नावाजलेले खेळाडू त्यांच्यामध्ये सुद्धा आहेत, अनुभव सुद्धा आहे आणि नवोदित खेळाडू सुद्धा त्यांच्याकडे आहेत. गिरीशला या ठिकाणी विनंती असेल, मित्र तुझी बॅट तुझ्या साखर दंडाने तुझ्या मनगडाला बांधून ठेव. सकाळच्या सत्रापासून 2 वेळा कोणाची बॅट सुटली असेल ती फक्त गिरीशची, परंतु तितकीच सुंदर अशी फटकेबाजी देखील या गिरीशच्या माध्यमातून आपल्याला सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळाले. आता मात्र कुठेतरी सामना वळवण्यासाठी जबाबदारी गिरीशकडे येऊन पडले. कशी पार पडेल असणार आहे? 47 46 47 आहे वाटतं ना, विचारतो कोणाचा 46 की 48 विन 48 विन. तेजस को तेज होना पड़ेगा यहाँ पे और गिरीश को यहाँ पे बारिश करनी होगी. क्या बोल रहे हो? 48 रन की चेस है, या चेस ऑन है, ये चेस होगा. देवाच्या डोंगराला डोंगर सहज आहे, धावांचा डोंगर इथे उभा करायचा आहे. लक्ष मोठं आहे परंतु फटका चांगला आहे. या ठिकाणी कुठेतरी मनसुबे स्पष्ट करताना तेजस आणि गिरीश पाहायला मिळत आहेत. मोठी फटकेबाजी पहिल्या षटकापासून मोठी फटकेबाजी होणे गरजेचं आहे आणि त्यासाठी मात्र खरे उतरलेत ते गिरीश. काहीशी आपली टेक्निक चेंज करताना अर्ध्या मैदानात उतरू, अर्ध्या पिचवरती येऊन खेळण्यासाठी आणि खराब चेंडूचा इशारा आणि नक्कीच नऊचा इशारा आलाय. तत्पूर्वी जर समजा गणेश दादा या गणेश मित्र मंडळ ओंबली संघाकडे बघा ना, मैदानात उतरलेला प्रत्येक खेळाडूकडे बघा, एकही खेळाडू मला वाटत नाहीये 25च्या पुढे. काय लाजबाब खेळाडूंचा हा भरणा, एकदम नवोदित खेळाडू आहेत. तरी सुद्धा इथे प्रहार केलाय गिरीशने. बागाचा हॅट्रिक वीर ढेबेवरती इथे प्रहार चढवलाय. मी म्हटलं होतं ना गिरीश कमबॅक करू शकतो. 1 मिनिट थांब ढेबे, 1 मिनिट स्टॉप हो 1 मिनिट एक सांगतो. अंपायर तुमचा डिसिजन जोपर्यंत हा ओके करत नाही ना तोपर्यंत तुम्ही तो हे करा. तुम्ही दोघांचा एकमेकांमध्ये बोलणं असलं पाहिजे प्रत्येक चेंडूवर. आम्ही इकडे बरोबर राहू दे. चला पुन्हा एकदा क्या लाजवाब फील्डिंग यहाँ पे देखने को मिल रही है. हर एक रन को यहाँ पे सामने वाले को तरसना हो रहा है. ताकदीचा पुरेपूर उपयोग गिरीश या ठिकाणी आजमावत आहे. ताकदीबरोबर टेक्निक आजमावायला लागणार आहे. मोठी फटकेबाजी करावी लागणार, प्रयत्न तर मात्र सुरू आहेत. चांगला फटका परंतु निष्फळ प्रयत्न. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. आता पुन्हा एकदा गिरीश रायगडला, गिरीश मोठी फटकेबाजी करेल का पाहूया. मारलाय चांगला फटका मारलाय आणि या ठिकाणी मात्र फलंदाज क्षेत्ररक्षकाचे हात भेदून गेलाय. क्षेत्ररक्षकाची भिंत वेधून हा चौकार. मोठ्या फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. जर का हा खेळाडू थोडासा उंच असता तो हा चौकार नव्हता, परंतु हा सुद्धा थोडासा वीक पॉइंट दिसतो ओंबली संघाचा. सर्व खेळाडू छोटे आहेत, यांच्या डोक्यावरून चेंडू मारणं सोपं आहे. तेच केलं गिरीशने. खेळाडू छोटे आहेत पण त्यांचे हौसले मात्र खूप मोठे आहेत. चांगली फटकेबाजी देखील करताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पुरेपूर फायदा उचलताना गिरीश या क्षेत्ररक्षकांचा. ये नाइंसाफी है. सामने वाला अगर हाइट से कम है, वो छोटे बच्चे हैं, तो इसका इतना फायदा नहीं उठाना चाहिए. अब अलग कारपेट खेलो ना, फिर आते देखना ये मैदान के अंदर क्या बच्चे ये बिखेरते जलवा. पुन्हा एकदा गिरीश इज ऑन द फायर. या पावसातून गिरीश पेटलाय म्हणायला हरकत नाही काही. ये गिरीश ओ सर धावा 20 धावा.
दुसरं हॅलो चालू करा दुसरं षट हॅलो हॅलो हाँ 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 पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गिरीश के साथ साथ बारिश भी आ गई हॅलो हॅलो धावसंख्या सर किती झाली बघा 27 धावा 28 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 2 संपलाय प्लीज थोडी शांतता ठेवायची आहे सर लास्ट कॉल असेल माझा
7 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. गिरीश दादा, हा संघ संपूर्ण तुमचा आहे, थोडासा तुम्ही कंट्रोल ठेवा प्लीज. बाद होतोय, अजून एका गडाचा पतन होतोय. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. शरद मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. तो नाही शरद, तो शरद नाही हा. शरद झोरे स्ट्राईकला कोण आहे? गोलंदाजीवरती कोण आहे तो बघूया. मनीष ऑन द स्ट्राईक आहे. धावा स्ट्राईकला शरद. 6 चेंडू 21 धावांचा खेळ आणि चेंडू सीमा बाहेर. बॉलर ने भाई ए छोटू बॉल लंकेश. लंकेश काही लंकापती. थोडासा गणित हाच एक खेळाडू ना या संघामध्ये थोडासा मोठा वाटतोय वयाने. क्या यहाँ पे 4 रन मिलेगा, क्या यहाँ पे 4 मिलेगा, अभिषेक को मिल तो गया है लेकिन अभी भी टारगेट बहुत लंबा है. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता अभिषेकचा. तीन चेंडू आणि 16 धावा. बोल्ड विकेटचा अजून एक पथन. शरद आला, शरद निघाला. लंकेश इथे आज या पावसाने खऱ्या अर्थाने बघायला गेलो तर संपूर्ण स्पर्धेवरती अडथळा निर्माण केला. स्पर्धा चालू आहे परंतु थोडासा जी रंगत आहे ना ती कमी करून टाकली आहे. आवाज कमी केलाय का याचा? हो हो, इथे मात्र बाद होणार होता. गणेश गॅदर द बॉल, कलेक्ट द बॉल आणि फक्त गोष्टी उद्ध्वस्त करायच्या होत्या. हंसी मजाक में चल रहा ये मैच. फिर एक बार सिद्धेश के बैट से निकला हुआ अच्छा शॉट देखा लेकिन रन कितने मिले? सिर्फ एक. आणि अशा प्रकारे बलाढ्य धावांचा डोंगर उभा केलेला दोघाच्या डोंगर संघाला पेलवला नाहीये आणि ओंगळी संघ इथे विजयी झालाय. या सामन्याचा सामनावीर ठरतोय विशाल बर्गे. फोटो तो मिलना चाहिए, फोटो होना चाहिए, रील तो बननी चाहिए. सर प्रीतम दादा त्यांना द्या. भरीव कामगिरी, उत्तम कामगिरी. आणि या वयामध्ये विशाल तुझ्याकडनं एक गोष्ट मला जाणवली कमेंट्री करताना की तुझ्याकडे मी बघत होतो